मी गोविंद देशमुख पेडगावकर परभणी लोकसभा 17 मध्ये नामनिर्देशन पत्र दाखल केलंय। मला निवडणूक चिन्ह बॅट्समन हे आलेलं आहे। बॅट्समन चिन्हापुढील मतदान करून मला विजयी करा। विजयाचं कारण एक नाही हजार आहेत, त्याच्यातले मी 2-5 तुम्हाला सांगतो। आपल्या परभणी लोकसभेचे सध्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे नगरपालिकेचे सदस्य राहिलेले आहेत, नगरपालिकेचे सभापती राहिलेले आहेत, मार्केट कमिटी सदस्य राहिलेले आहेत, मार्केट कमिटी सभापती राहिलेले आहेत, 2दा आमदार 2दा खासदार राहिलेले आहेत। यांनी जनतेची खूप सेवा केली। या सभेमध्ये त्यांनी एक बी पंढरपूरची वारी चुकविलेली नाही। प्रत्येक वारी ते नित्यनेमाने जातात, नित्यनेमाने येतात। त्यानं शिवपुराण पण खूप मोठं घेतलं। त्यांच्या अध्यात्माच्या बाबतीत कोणी नाव सुद्धा ठेवू नये। अध्यात्माच्या बाबतीत नंबर 1 हिरा माणूस आहेत, पण काम करण्यामध्ये परभणी लोकसभेच्या जनतेला हाताला काम देण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत। परभणी नद्याच्या 9 नद्याचा पाण्याचा प्रश्न असो का 20 ते 35च्या थडीतलं 5.5 लाख तरुण तरुणी आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये 12 तालुक्यामध्ये बेरोजगार फक्त संजय उर्फ बंडू जाधवामुळे राहिलेले आहेत। राहिला विषय साताऱ्याच्या जाणकारांचा, दुग्ध विकास मंत्री राहिलेले आहेत, स्वतःच्या आईला म्हणलेले आहेत की आई मी तुझा लेकरू असं आहे समजू नको, मेला म्हणून समज, हे त्याच्या भाषणामध्ये काल सांगितलं। कालच्या मोदीच्या भाषणाच्या मध्ये जानकर स्वतः म्हणतात मी बी बाहेरचा आहे आणि मोदी साहेब काल संजय जाधव पण लातूरचा उपरे आहे, तिकडे पळून आलेला आहे। आता तो हे दोघं उमेदवार परभणीकरांनो जागृत व्हा। हे दोन्ही उमेदवार मान्य करायलेत आम्ही लातूरचे आहेत, मी साताऱ्याचा आहे म्हणून। इथला मूळचा वतनदार भूमिपुत्र, तुमच्या सर्वांचा लेख, तुमच्या सगळ्याचा भाऊ इथं गोविंद देशमुख पेडगावकर तुमच्या पुढे हात जोडून अपक्ष उभा आहे। मी तुम्हाला देण्याच्या बाबतीत एकच सांगू शकतो, मी तुम्हाला शब्द देऊ शकतो, जे की हे दोघे बी देताना तुम्हाला दिसन झालेत। याला प्रचार करायसाठी नरेंद्र मोदी लागायलाय, याला प्रचार करायसाठी शरद पवार लागायलाय, आदित्य ठाकरे लागायलाय। माझ्यासाठी गोरगरीब जनता आहे, गोरगरीब जनता जनार्दन आहे। माझ्या गोरगरीब जनता जनार्दनांना सांगतो, इथं शरद पवार मशीन घेऊन बसणार नाही का मोदी मशीन घेऊन बसणार नाही। इथं मतदान करायचंय। प्रत्येक गोरगरीब मायबाप जनता जनार्दनांचं एक मत राहणार आहे। प्रत्येक मत एक इतिहास घडविल आणि मी तुम्हाला साक्ष पुरावा ग्राह्य धरून सांगतो की तुमचं मत वाया जाऊ देणार नाही। आज तुम्ही विचार करा, बंडू जाधव फक्त काय वारकऱ्यांचा खासदार आहे का? बंडू जाधव फक्त काय महादेवाच्या भक्ताचाच खासदार आहे का? मुस्लिमांचा खासदार नाही का? मुस्लिमांना आतापर्यंत 20 वर्षामध्ये बंडू जाधवांनी तितक्या आयामया उधळलेल्या कोणत्याच मुसलमानाला तुम्ही विचारू शकता की बंडू जाधव इतक्या शिव्या कोण्याच समाजाला त्यानं मुस्लिम समाजाला दिल्या नाही। एवढ्या मुस्लिम समाजाला मी हात जोडून विनंती करतो की अशा माणसाला तुम्ही उमेदवार म्हणून निवडू शकता का? जर ते तुम्हाला हात जोडून विनंती करते तर हे मुंह में राम बगर में छुरी असं समजू नये का? आणि मिया भाई तुम्हाला एवढं मी शाश्वत करू शकतो की गोविंद देशमुख पेडगावकर जात सोडील पण साथ सोडणार नाही। मी बुद्धिस्टाच्या सोबत आहे, मी मुस्लिमांच्या सोबत आहे, मी हिंदूंच्या सोबत आहे, मी जैन मुनींच्या सोबत आहे। 18 पगड जातीच्या सोबत फक्त गोविंद देशमुख पेडगावकर आहे। आणि तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की माझ्या समोर, माझ्या चिन्हाच्या समोर 23 नंबरच्या समोर गोविंद रामराव देशमुख नावापुढे बॅट्समन चिन्हापुढे माझं बटन दाबून मला भरघोस मतानं आपली सेवा करायची जी संधी तुम्ही दुग्ध विकास मंत्री करून जानकराला दिली, 2दा आमदार 2दा खासदार, मार्केट कमिटीचा सभापती, नगरपालिकेचा सभापती म्हणून बंडू जाधवला दिली, तीच संधी हे गोविंद देशमुख पेडगावकर आपल्याला मागत आहे, मायबाप जनतेला मागत आहे, परभणी लोकसभेच्या जनतेला मागत आहे। तुम्ही सगळ्यांना देतात। परभणी लोकसभा माझी मा आहे, माझ्या माईनं आतापर्यंत द्यायचं माहिती। मायबापाला काय 2च लेख आहेत का? मी 3रा लेख म्हणून तुम्हाला मी मागणी करायलो। माझ्या हिश्श्याचं मत मला भेटलं पाहिजे। तुम्ही पाहुण्याला जीव घातलं, तुम्ही साताऱ्याच्या माणसाला मंत्री केलं, तुम्ही लातूरच्या माणसाला 2दा खासदार केलं, 2दा आमदार केलं। मी काय गुन्हा केला? मी तुमचा लेख झालो एवढा गुन्हा जर असेल तर ते गुन्हा माझ्याच्यानं झालेला आहे। माझ्या मायबाप जनता जनार्दनाला सांगतो की आपल्या परभणी जिल्ह्यातल्या 9 नद्याचं पाणी 532 टीएमसी पाणी जर तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूला आणि समुद्राला जाऊन भेटत असेल, आपल्या पाणीवर भात शेती, ऊस शेती, केळी शेती होत असेल, आपल्याला संध्याकाळी प्यायला पाणी भेटत असेल, संध्याकाळच्या भाकरीचं टिप्पण नसेल, प्रत्येक गाव गल्ली मोहल्ल्यामध्ये 400-500 घोड म्हणजे असतील,
पोरीचा बाप म्हणत असेल, पोराचं खायचं टिप्पण नाही, पोरगी द्यायची कोणाच्या भरोशावर, तर ते फक्त गोविंद देशमुख पेडगावकर तुम्हाला वचनबद्ध आहे की मी इथं रोजगार उपलब्ध करायसाठी. काल मोदीच्या भाषणामध्ये जानकर म्हणते मी स्टार एमआयडीसी बांधतो. अरे स्टार एमआयडीसी बांधायला तू साताऱ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दुग्ध विकास मंत्री असताना कुठे दुड्डेरी उभी केली? एक तरी दुड्डेरी 10x10ची गोरगरीबाला एका तुझ्या धनगर हटकर समाजाच्या माणसाला तरी उभी करून दिली का? आज हटकर धनगर माणसाचा माणूस, ओबीसीचा माणूस जानकर साहेब आणि बंडू जाधव यांना मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही कशामुळे खुर्चीचा अट्टहास करीत आहेत? तुम्ही व्यापाऱ्यांना मोठं करायचंय का? तुम्हाला शेतकऱ्याच्या विरोधी असणारे, खतं विकणारे, बियाणे विकणारे, प्लॉटिंगचे धंदे करणारे, बिल्डर टाईप अशा माणसाला मोठं करायचं का तुम्हाला? तुमचा प्रचार कोण करायलाय? तुमचा प्रचार करायलाय मोंढ्यातले व्यापारी गोविंद आजमेरा. मला नाव घ्यायला लावू नका. तुमचे 400-500 जेवढे बी व्यापारी आहेत ज्यांना लाभ भेटतोय तुमच्यापासून, ते तुमचा प्रचार करायलेत. ज्या मला कोण्या महाराजांचं नाव घ्यायचं नाही. वारकरी संप्रदायातले माणसं आहेत, हबप आहेत, रामकृष्ण हरी, प्रत्येकाचं मन जपायचं काम हे गोविंद देशमुख पेडगावकर करते. मला कोण्या महाराजाला बी उद्देश करायचा नाही. फक्त महाराजाला माझी विनंती आहे, जर एकटा बंडू जाधव वारीला जातोय का? इथं गोविंद देशमुख पेडगावकर जात नाही का? परभणीची जनता जात नाही का? परभणी लोकसभेचे लोक जात नाहीत का? माझे मायबाप जर वारीला जात असतील तर वारकऱ्याचा पोरगा म्हणून गोविंद देशमुख पेडगावकरला मतदान काऊन नको? मतदानाचा ठेका काय बंडू जाधवने एकट्याला घेतला का? खासदार का बंडू जाधवने एकट्याला हो वाटतंय का? बरं खासदार केलं तर केलं, 2दा केलं, तुमच्या आयामाया उतरवायसाठी केलं का? प्रत्येक माणसाला अरे नवीत बोलतो, ए तुझं काय करे, त्याला काय करे? अरे बोलताना तारतम्य नाही, उसा पायचं नाही. माझ्या वडीलधारी मायबाप परभणी लोकसभेच्या जनतेला एकरीत भाषा करतो. मला कोणाच्या जमिनीचं काढायचं नाही, ते त्याचा पर्सनल आयुष्य आहे, पर्सनल विषय आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं जनतेला, तुम्ही बंडू जाधवांसारख्या 2दा आमदार 2दा खासदार त्याला संधी जर देत असताल, ते तुम्ही लेख म्हणून ते तुम्हाला संधी मागित असेल, जानकर तुम्हाला लेख म्हणून संधी मागत असेल, तर मी बी लेख म्हणून तुम्हाला संधी मागतो. मी झाला मूळचा पेडगावचा तालुका जिल्हा परभणीचा गोविंद देशमुख पेडगावकर आहे. फक्त तुम्हाला हात जोडून विनंती आहे परभणीकरांना की मतदान बॅट्समन पुढे झाला असेल तर ते मत वाया जाणार नाही तर बंडू जाधव आणि जानकराला मतदान करणं म्हणजे वाया घातलेलं मतदान राहणार आहे. जे इतके दिवस तुम्ही दर्गा रोडच्या दलदलीमध्ये जाता, शनी महाराजांच्या रोडच्या दलदलीमध्ये जातात, धुळीमध्ये जातात, वसमत रोड म्हणून गेला तर माया उलला पावडरची लावायची गरज पडत नाही. याचं एकमेव कारण संजय उर्फ बंडू जाधव. मी काय आरोपी गिरोपी म्हणून बोलत नाही. ते खासदार सगळ्या लोकसभेचा खासदार आहे. ते काय नुसता वारकरी संप्रदायामुळे टाळ कुठल्यामुळे मी 2दा खासदार 2दा आमदार होत असं म्हणत असेल तर वारकऱ्याचं कोणाचं काही कल्याण केलंय? कोण्या वारकऱ्याला खत मिळवून दिलाय? अरे हर वारकऱ्याला आणमध्ये खत घ्यावा लागला, शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला लाट्या खाट्या खावा लागल्या, डुप्लिकेट बियाणं शेतामध्ये पेरावं लागलं, डुप्लिकेट बियाणं भांडायला गेलं तर व्यापाऱ्याला साथ देणारा हे बंडू जाधव, हे शेतकऱ्याचा कवळा गाजविणारा बंडू जाधव नाही. हे गोविंद देशमुख पेडगावकर जात सोडील पण साथ सोडणार नाही. परभणी लोकसभेच्या 18 पगड जातीला मी सांगू इच्छितो की गोविंद देशमुख पेडगावकर एकमेव तुमच्या सगळ्यांचा खासदार म्हणून, मनातला खासदार म्हणून, लोकसभेतला खासदार म्हणून लोकसभेला उभा आहे. आणि मायबाप जनता जनार्दन, कालचं तुम्ही भाषण पाहिलं असेल. काल मोदी आला, मोदी म्हणला जानकर माझा लहाना भाऊ आहे, जानकर माझ्या संघ संसदेत पाठवा. आणि संसद आल्यावर जानकर काय करणार आहे? मग त्याच्या हातात दिली पिवळी शिट्टी, मग ते वाजवणारा शिट्टी, म्हणजे इथं बी शिट्टी वाजवायला, लोकसभेत बी शिट्टीच वाजवणार, आणि जिथं बस म्हणला तिथंच बसणार आहे. उद्धव ठाकरे जिथं बस म्हणला तिथं बंडू जाधव बसणार आहे. पण गोविंद देशमुख पेडगावकर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला वळणारा पाणी, लाईट, प्रत्येकाच्या हाताला रोजगार उपलब्ध झाल्याशिवाय गपचूप बसणार नाही. कोणाचा बाप सुद्धा अडवा येऊ शकत नाही. कोणता मला नेता नाही, कोणता राजकारणातला मायबाप गुरु नाही. माझी जनता जनार्दनच माझा गुरु आहे. माझ्या जनता जनार्दनला मी मायबाप समजून मी भांडायला तुम्हाला सगळ्याला. माझं प्रेमाचं भांडण आहे. तुमचा हात जोडून विनंती आहे की माझं मत, माझा हक्क, माझा हिस्सा मला पाहिजे. माझ्या हक्काचं एक मतदान मला पाहिजे. तुमचं एक मत इतिहास घडून दाखवील की बिगर बोलचीट, बिगर चहाचा गोविंद देशमुख पेडगावकर लोकसभेला उभा आहे. आणि हे लोकसभेचं एक मत इतिहास घडेल अशा राहणार नाही. जय हिंद, जय भारत.